समाचार अब तक, सत्य का साथ। स्वाभिमान पार्टी के अध्यक्ष रवि राणा ने पत्रकारों से बातचीत करते हुए इशारों में संकेत दिया कि अमरावती लोकसभा सीट के लिए भाजपा की तरफ से नवनीत राणा को उम्मीदवारी दी जानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि नवनीत राणा पिछले 5 वर्षों से भाजपा की विचारधारा को आगे बढ़ा रही है। अमरावती लोकसभा सीट के लिए नवनीत राणा की उम्मीदवारी की अटकलें लगाई जा रही है। पत्रकार वार्ता के दौरान रवि राणा ने नवनीत राणा को लेकर पूछे गए सवाल के जवाब में कहा कि पिछले 5 वर्षों से नवनीत राणा ने भाजपा की विचारधारा को आगे बढ़ाने का कार्य किया है। इसे देखकर यह अटकलें लगाई जा रही है कि रवि राणा नवनीत राणा को लोकसभा सीट के लिए योग्य उम्मीदवार मान रहे हैं। ये वरिष्ठ लेवल पे जो निर्णय लेंगे अमरावती के लिए, वो एनडी के घटक के नाते हमें मंजूर रहेगा। युवा स्वाभिमान पार्टी का मैं अध्यक्ष के नाते मैं पहले भी कहा है कि जो देश के प्रधानमंत्री डिसाइड करेंगे उसका हम पूरे खुले दिल से स्वागत करेंगे। और एनडीए घटक के नाते अगर वो सीट नवनीत राणा को मिलती है भाजपा की तरफ से, तो युवा स्वाभिमान पार्टी ताकत से काम करेंगी और उनको बहुमत से चुन के लाएगी। आमच्यासोबतच आहे, अडसूळ आमच्यासोबतच आहे, ते माजी खासदार आहे, अमरावती जिल्ह्याचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या गटाचे नेते आहे। आणि मी पहिलेही सांगितलं, आताही सांगितलं की आम्ही सगळे मिळून एनडीए सोबत आहे आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उम्मीदवाराला निवडून दें। सबसे मुझे लगता है देश के प्रधानमंत्री जी ने भी काम देखा है, नवनीत राणा का देश के गृह मंत्री जी ने देखा है और बड़े बीजेपी के विचारों के साथ, बीजेपी के नेताओं के साथ हमेशा नवनीत राणा ने मिल के काम किया है। तो मुझे लगता है जो भी ऊपर लेवल पे निर्णय लेंगे उसका हम स्वागत ही करेंगे और देश के गृह मंत्री अमित शाह जी भी जो निर्णय लेंगे उसके लिए हम पॉजिटिव विचार करके उनके स्वागत करेंगे। उचित नहीं है, जो भी न्यायालय निर्णय देगा उसका हम स्वागत ही करेंगे। काही समजा म्हणून म्हणत नाही तुम्हाला, पण मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले आहे की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये, भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या, ताकदीनं भाजपची बाजू मांडली, भाजपच्या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं। जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला, त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील। मी आधी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्यानं राज्याच्या विकासासाठी मला त्यांना भेटत राहावं लागते। आमच्या जिल्ह्याच्या विकासाचे काही प्रश्न असतात, राजकीय काही विषय असतात, त्या घडामोडींच्या माध्यमातून नक्कीच एकनाथजी शिंदेंना मी भेटणार आहे आणि नक्कीच त्यांच्याशी चर्चा करणार। एक पत्रकार ने जब नवनीत राणा की जाति प्रमाण पत्र के बारे में पूछा तो न्यायालय का हवाला देकर रवि राणा बात को टाल गए। दुपारीच मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो। मुंबईला प्रत्येक वेळेस कामाशी मला जावं लागते आणि मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे विकासाच्या दृष्टिकोनातून, काही राजकीय चर्चेतून नेहमी काम असते। त्याच्यामुळे नवीन काय आहे, आज मुख्यमंत्र्यांना मी नेहमी भेटतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटतो, काही राजकीय चर्चा असतात, काही डेव्हलपमेंटचे कामं असतात, काही आणखी काही चर्चा असतात। त्या अनुषंगाने आम्ही सगळे एनडीएचे घटक आहे, सगळ्यांच्याच भेटी घ्यावं लागते, सगळ्यांशी भेटत राहावं लागते, काही कमी जास्त असले चर्चा करावं लागते, काही आम्हाला काही सजेशन पाहिजे असेल, काही आम्हाला त्यांच्यावर मार्गदर्शन पाहिजे असेल, काही त्यांच्याशी आम्हाला विरोध करावं लागत असेल, काही आम्हाला राजकीय त्यांच्याशी चर्चा करावं लागत तर भेटावंच लागते। मी विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, प्रत्येकाला विकास कामाबद्दल आम्ही लेटर देत असतो, चिठ्ठी देत असतो, काही मागण्या करत असतो। आता एअरपोर्टच्या संदर्भातसुद्धा ज्या एअरपोर्टवर ते उतरले त्या संदर्भातसुद्धा आमची चर्चा झाली की एअरपोर्ट लवकर सुरू झालं पाहिजे, एअरपोर्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी चांगला पैसा दिला, ते काम गतीने झालं पाहिजे, तिथे रनवे लवकर रेडी झाला पाहिजे, नाईट विजन लाईटसुद्धा लावून दिले ते सुद्धा लवकर झाले पाहिजे। हे सगळं देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ऑलरेडी बेलोरा एअरपोर्ट चांगलं डेव्हलप झालेलं आहे, त्या संदर्भातसुद्धा अनेक चर्चा झाल्या। तर आज डेव्हलपमेंटच्या विषयी राज्यकर्त्यांशी बोललं नाही तर डेव्हलपमेंट कसं होईल, काही डेव्हलपमेंटच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलं नाही तर डेव्हलपमेंटकडे काम कसं होईल। तर मला असं वाटते की राज्याचे उपमुख्यमंत्री हे डेव्हलपमेंटचं विजन घेऊन काम करतात, राज्याच्या विकासासाठी काम करतात आणि ते स्वतः एखादा प्रोजेक्ट जर अनकम्प्लीट राहिला तर स्वतः विचारतात की हे काम का नाही झालं, ते काम का नाही सुरू झालं, ते डेव्हलपमेंट का नाही झालं। तर अशा अनेक डेव्हलपमेंटच्या विषयावरसुद्धा चर्चा झाल्या आणि आतासुद्धा मुख्यमंत्र्याकडे
काही डेव्हलपमेंटचे विषय आहे की राजकीय विषय आहे त्यावर चर्चा करायची आहे. आधी सांगितलं आताही सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील. खासदार नवनीत राणांनी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे, NDAचे घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे, हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. आणि मी NDAचा घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार जेही त्यांनी संकेत दिले त्याचे स्वागत करतो मी. आणि त्या स्वागताबद्दल आम्ही एकमताने युवा सेना पार्टीतर्फे ठराव घेतला. सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला. जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर येईल त्याचं स्वागत केलं जाईल आणि ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी ही ताकदीनं NDAचा घटक म्हणून भाजपसोबत ताकदीनं उभे राहील आणि प्रचंड बहुमताने भाजपचा उम्मीदवार निवडून देईल. वहीं दूसरी तरफ राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी अमरावती लोकसभा सीट के लिए भाजपा उम्मीदवार के तौर पर नवनीत राणा को लेकर सकारात्मकता दिखाई है. सभा घेण्याकरता प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मी दौरा करतो आहे. आज आम्ही अकोल्याला आलो, इथनं आम्ही वर्धेला चाललो आहे. सगळ्याच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत. आता काही लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही, पण जाहीर प्रचाराच्या आधी एकदा नीट सगळ्या व्यवस्था लावायच्या, त्याचं योग्य प्लॅनिंग करायचं, काही अडचणी असतील तर त्या समजून घ्यायच्या आणि त्या अडचणी दूर करायच्या असा आमचा प्रयत्न आहे. आज इथे बघितल्यानंतर अकोल्याच्या टीमने अकोला आणि वाशिम अशा 2 जिल्ह्यात हा मतदारसंघ जातो. दोन्हीकडच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे. बूथपर्यंत सगळी रचना लावलेली आहे आणि जो काही आमचा प्रयत्न आहे की पक्षाने ही निवडणूक बूथमध्ये लढली पाहिजे त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. मला विश्वास आहे की अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी येईल. तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता, माझी तर काय प्रतिमा ठेवा. अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल. जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत. नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत. त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे. पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते. त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो. शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे. जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे. जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं आहे. हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली आहे. त्यांची नाराजी नव्हती, त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते. कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो त्यावेळी निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे. त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत. मला पूर्ण विश्वास आहे कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतात. मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे. त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल, बावनकुळे साहेब बोलतायत, मी बोलतोय, आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलतायत, परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले. आमचा प्रयत्न है कि सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे. देवेंद्र जी अब देखना है कि भाजपा अमरावती लोकसभा सीट के लिए किसे उम्मीदवार घोषित करती है. समाज रब तक के लिए के देव सोनी, नागपुर.